Machine is introducing a policy where women can take their first day of period off. Really? You can actually put in a reason saying it's a first day of period. Oh wow. Are you serious? I had no idea we would implement this ever. But that's a really, really nice thing. This is brilliant, man. I think a lot of women would be very satisfied by that. I think that's damn cool in the sense that hey, this is good enough reason for you to not come to work. I think more places should have that. So the idea was to align the core organizational values to the content that we create. First day is obviously a not so comfortable day for most. It's time we face the reality. This is not an embarrassment, this is part of life. A lot of times I find men complaining about the fact that, oh, but she gets a period and gets a day off, or gets to, sit idle and not do any work. But the realization that we have to have is that we don't understand that pain and we don't go through it. And if we were to probably have that kind of discomfort, we would possibly not be coming to office or not be doing work at that point of time. We wanted to make sure that our colleagues feel appreciated, and also in a society like in India, where ground reality of women empowerment is still a talk, and we wanted to walk the talk. I don't think pain can be taken away, but you can make the work environment more conducive. I think this is amazing that you're owning it and you're just like not sorry for it. Of course, I wouldn't use it as an excuse to sit at home and sip on a latte. I know I'm a Wonder Woman, but okay, I can take a rest. Leave me alone and I'm going home. Deepak? We women at Culture Machine have our first day of period leaves, and we want you to have them now. So we have started the petition on change.org, which is addressed to Menka Gandhi and Prakash Javadekar. So click on the link below. कामाच्या ठिकाणी महिलांना पिरियड्सच्या वेळी पहिल्या दिवशी पगारी रजा मिळाली पाहिजे या संदर्भातला निर्णय कल्चरल मशीन या एका मीडिया कंपनीने घेतला आणि नंतर त्याचं सगळीकडे स्वागत होत आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी काही महिला आणि मुंबईच्या माजी महापौर डॉक्टर शुभा राऊत या आपल्या सोबत आहेत. आपण सुरुवात मला वाटतं वर्किंग वुमन पासून करूयात. आणि ताई, तुमच्याकडे मी येते. ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही काय करता आणि तुम्हाला काय वाटतं महिलांना कामाच्या ठिकाणी पगारी रजा पिरियड्सच्या पहिल्या दिवशी मिळाली पाहिजे का? नमस्कार, मी सुनीली संजय पवार. मी वर्किंग वुमन आहे आणि बृहद मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे. आणि हे अतिशय चांगलं डिसिजन जे कोण कंपनीने आहे, तर आय थिंक कल्चरल मशीननी जो निर्णय घेतला आहे तो अतिशय वेलकमिंग आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे की फक्त पहिलाच दिवस का, कारण जर तुम्ही आता मॅटर्निटी लिव्ह सुद्धा वाढवली आहे. कारण माझी जेव्हा डिलिव्हरी झाली ज्या वेळेला, त्यावेळेला मला फक्त 3 महिन्याची रजा मिळालेली आणि मी तेव्हा परमनंट नव्हती. आय वॉज ऑन ॲडॉक. सो म्हणजे मला कोणताही पगार मिळत नव्हता. मी विदाऊट पे त्यावेळेला काम केलेलं होतं. पण नंतर जसं जसं मॉडर्नायझेशन झालं, जसं लोक जास्त म्हणजे बुद्धी त्यांची जशी जशी चालत गेली, इंटेलिजन्स प्रमाणे म्हणा किंवा काही म्हणा, तर आता 6 महिन्याची लिव्ह आता आली आणि भरपगारी रजा मिळते. त्याचप्रमाणे जर पिरियड्सचा मेन्स्ट्रुएशन सायकल अशी आहे की जी दर महिन्याला येत असते आणि ज्या यंग मुली असतात किंवा महिला असतात त्या लोकांना खूप त्रास होतो. कारण आताचं जे धकाधकीचं जीवन आहे त्याच्यामुळे त्यांची स्ट्रेस लेवल एवढी वाढलेली असते की काही नॉर्मल जरी पिरियड्स असतील तरी त्या लोकांना कुठेतरी अनकम्फर्टेबल कामाच्या ठिकाणी त्यांना खूप सहन करावं लागतं. और दे बिकम कॉन्शियस. त्यांना असं वाटतं की कोणतरी माझ्याकडे बघतोय का, किंवा मला सारखं जावं लागेल का, टॉयलेटला जावं लागेल का. आणि आता एवढं जर आपण मॉडर्न झाले आहोत तर ह्या गोष्टी पण ओपनली डिस्कस करायला माझ्या मते काही हरकत नाही आहे. आणि हे जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवायला मिळेल तर हे अतिशय चांगले. मी तर म्हणेन की इवन गव्हर्नमेंट सेक्टर्सला, ऑल पब्लिक सेक्टर्स इन्क्लुडिंग प्रायव्हेट सेक्टर्स हा निर्णय घ्यायला हरकत नाही. ॲटलिस्ट जरी तुम्ही रजा जरी नाही दिली
तरी त्या लोकांना काहीतरी तुम्ही असे स्पेशल सवलती दिल्या पाहिजे की जेणेकरून त्या महिलांना ऍटलिस्ट काही वेळेला पुरुष कर्मचारी जोडीला काम करत असतात आणि समजा एखाद्या स्त्रीला खूप यातना होत असतात, पेन होत असतं त्यावेळेला, तर ती कम्फर्टेबली सांगू शकत नाही मला अर्ध्या दिवसाची सुट्टी का पाहिजे. काही लोक विचारलं जातं की तुम्ही कारण काय सांगाल, तर प्रत्येक जण एकदम ओपनली बोलू शकत नाही. तर अशा वेळेला ऍटलिस्ट काहीतरी असं प्रयोजन पाहिजे की तिला काहीतरी त्याच्यातनं सवलत मिळेल. सवलत मिळाली पाहिजे. तुम्ही पॉझिटिव्ह आहात. शीतल म्हात्रेंकडे मला जायचंय. शिवसेनेच्या नगरसेविका आहेत ते, आणि महापालिकेत तुम्ही मागणी सुद्धा करताय. काय नेमकी तुमची मागणी आहे आणि कशा प्रकारे या कायद्याचं किंवा अशा स्वरूपाचा कायदा यावा यासाठी तुम्ही मागणी करताय? मी ठरावाची सूचना इथे टाकलेली आहे महानगरपालिकेमध्ये की जिथे ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की शासकीय, निमशासकीय आणि खाजगी या सर्व आस्थापनेमध्ये ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांना पाळीच्या पहिल्या दिवशी जो काही त्रास होतो हा त्रास थोडासा कमी करण्याचा प्रयत्न म्हणून 1 दिवसाची सुट्टी देण्यात यावी अशी मी मागणी ऑलरेडी केलेली आहे ठरावाची सूचनेच्या मार्फत. तर मला वाटतं की आधीच्या काळात कसं होतं की 5 दिवस स्त्रीला कंपल्सरी बाजूला बसवत होते. त्याच्यात ते थोडंसं म्हटलं तर आपल्याला आत्ता बघितलं तर थोडंसं त्याच्यामध्ये असं वाटतं की असं कसं करू शकतात. परंतु त्या निमित्ताने त्या स्त्रियांना 5 दिवस एक सुट्टी मिळत होती. कामातून थोडंसं हे मिळत होतं पण चेंज मिळत होता. पण आत्ताच्या काळात असं झालं की जेव्हा स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदे लावून जेव्हा सगळीकडे फिरते, काम करते, आणि अशा वेळेला आपण बघितलं तर स्त्रीला हे बोलता येत नाहीये की मला आज बरं नाही, आज तुम्ही सुद्धा स्त्री आहात, तुम्ही सुद्धा काम करते, आम्ही सुद्धा स्त्री आहेत, आम्ही पण काम करतो. पण काम करताना खरंच कधी कधी त्रास होतो पण आम्हाला नाही सांगता येतो कारण आजूबाजूला पुरुष असतात. अनेक वेळेला आम्ही अशा ठिकाणी असतो की जिथे टॉयलेट सुद्धा उपलब्ध नसतं. अशा वेळेला ह्या गोष्टी बोलणं खूप कठीण होतं. तर त्याच्यामुळे जर सरकारनेच अशी सुट्टी दिली, कारण मला असं वाटतं की काही प्रायव्हेट ह्याच्यामध्ये अशा सुट्ट्या देण्यास सुरू केल्या. इनफॅक्ट भारत सोडून अनेक 7 ते 8 देश आहे की या देशांमध्ये सुद्धा अशी सुट्टी दिली जाते स्त्रियांना. तर मला वाटतं स्त्रियांना एक जरी ती स्त्री असली तरी बायोलॉजिकली ती नक्कीच डिफरंट आहे. तर तिच्या त्या वेगळेपणाचा एक आदर म्हणून आदर करून जर एक सुट्टी दिली तिला तर मला वाटतं नक्कीच तिला सुसह्य होईल. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं वारं असलं तरी हा जो बायोलॉजिकल डिफरन्स आहे तो महत्वाचा आहे. डॉक्टर शुभा राऊळ आहेत आपल्यासोबत आणि डॉक्टर सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही याबद्दल नेमकं काय मत व्यक्त कराल? सुट्टी हवी की नको? किती वेगळ्या फॉर्मॅटमध्ये हवी? हो, याच्यात खूपच उहापोह करता येईल कारण एक मार्गी विचार करता कामा नये असं मला वाटतं. शीतल म्हात्रेंनी महिलांसाठी लढा दिलेला आहे. आम्ही दोघींनी पण खूप महिलांसाठी वेगळ्या पॉलिसीज असायला पाहिजे. अतिशय चांगलं ओपिनियन आहे त्यांचं आणि ही पॉलिसी बनली पाहिजे. परंतु हे दुधारी शस्त्र आहे असं मला वाटतं कारण ह्याचा मिसयूज पण होऊ शकतो. मी एक डॉक्टर आहे, मला माहिती आहे की स्त्री ही प्रत्येक वेगवेगळ्या स्टेजेसमधून जाताना तिच्या वेगवेगळ्या समस्या असतात, शारीरिक, मानसिक, भावनिक, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून तिचा विचार केला तर तिला नेहमीच उक्त माप दिलं गेलं पाहिजे आणि भारतात दिलं जात आहे. आता तो आधार हा प्रत्येक ठिकाणी मिळतोच असं नाही आहे. परंतु समजा वर्किंग वुमनसाठी हा विचार केला तर ज्या वर्किंग वुमन आहेत परंतु अशा कोणत्या संस्थेशी निगडीत नाही आहेत, जशा कचरा टिपणाऱ्या महिला आहेत, काम करणाऱ्या म्हणजे घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत, रोड साईड वर्कर आहेत, ह्यांच्याकडे तर कधीच कोणत्याच दृष्टिकोनातून बघितलं नाही गेलंय. ती 9 महिन्याची प्रेग्नेंट बाई सुद्धा दगड फोडताना मी पाहिलेली. त्यामुळे हा व्यापक विचार करायला गेला तर हे सगळ्यांसाठी केलं पाहिजे. नाहीतर मग फक्त वर्किंग वुमनसाठी केलं तर मला असं वाटते हा जो त्रास आहे ना पाळीतला त्रास हा मला वाटते जेव्हा टीनेजर मुली हे राहतात पाळीला सुरुवात होते त्या काळापासून ते 25 ते 30 वयापर्यंत हा जास्तीत जास्त त्रास असतो. नंतर आफ्टर मॅरेज किंवा आफ्टर डिलिव्हरी ह्यांना तो त्रास कमी कमी होत जातो. मग तो त्रास शारीरिकपेक्षा मानसिक जास्ती असतो. म्हणून स्ट्रेसमध्ये काम करणाऱ्या महिलांना थोडं तरी उजवं समजलं गेलं पाहिजे की चला हिला स्ट्रेसचं काम नको. परंतु आज आपण बघितलं तर विरोधाभास असा आहे. कालच मी ॲडव्हर्टाईज पाहिली सॅनिटरी नॅपकिनची ॲडव्हर्टाईज. ती मुलगी म्हणते उद्या मला बॅडमिंटनची कॉम्पिटिशन आहे आणि आज मला पाळी येणार आहे मम्मी, मी नाही करणार. तर लगेच तिच्या पुढे पर्याय ठेवला जातो, हे सॅनिटरी नॅपकिन वापरा आणि तुम्ही हायकिंग, ट्रेनिंग, सायकलिंग काही करा, किती उड्या मारा. मग हे विरोधाभास आहे. मग ही ॲडव्हर्टाईज तरी बंद करा कारण त्यावेळेला तिला आराम हवा. मग तिने स्पर्धात्मक युगात काही केलं तरी चालेल, तुझ्या शरीराकडे दुर्लक्ष केलं चालेल हा असं अर्थ. पण टीनेज ते 25-30 पर्यंत ओव्हरीजचं फंक्शन व्यवस्थित झालेलं नसतं. त्यावेळेला तिला खूप त्रास होतो, तो शारीरिक त्रास असतो
आणि नंतरच्या महिलांना हा मानसिक त्रास असतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी विचार केला पाहिजे. आणि आणखीन एक कॉन्ट्रोवर्सी आहे की महिला मग कसं सांगतील माझा पिरियडचा दिवस नोंदवून ठेवायचा का तिने. बरोबर. आणि प्रत्येकाच्या या इम्प्लिमेंटेशन वरती आपण येऊयात आणि सविस्तर सुद्धा बोलूयात. पण मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी रजा मिळण्याचा जो निर्णय आहे कल्चरल मशीन कंपनीने घेतलेला त्याचं स्वागत होत आहे. आता कुठेतरी त्याचा कायदा सुद्धा व्हावा जेणेकरून अंमलबजावणी शक्य होऊ शकेल ही मागणी होत असली तरी त्याच्या इम्प्लिमेंटेशन बद्दलच्या सुद्धा काही शंका कुशंका आहेत. त्या सगळ्याबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. Culture Machine is introducing a policy where women can take their first day of period off. Really? You can actually put in a reason. पिरियड्सच्या दिवशी पहिल्या दिवशी पगारी रजा देण्याचा जो निर्णय आहे त्यातल्या इम्प्लिमेंटेशन बद्दल आपण बोलणार आहोत. डॉक्टर शुभा राऊळ आहेत आपल्या बरोबर. आता हा निर्णय एका कंपनीने घेतला. 75 महिला त्यांच्या कंपनीत आहेत. ते त्यांच्या पद्धतीनं मॅनेज करतील. राज्य सरकार महापालिका सगळ्यांनी हा निर्णय घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त होतीये. पण मग इम्प्लिमेंटेशन मध्ये काय अडचणी वाटतात. कारण कोणत्या दिवशी कोणी रजा घ्यायची त्याचा रेकॉर्ड कसं ठेवलं जाणार किंवा दुरुपयोग सुद्धा त्याचा होता कामा नये. हे सगळं कसं काय अरेंज होऊ शकेल. मग आधी तर पॉलिसी पास करणं त्याच्यावर चर्चा होणं त्याच्यावर सुद्धा बरेच विरोध होईल का होईल. पण खरोखर महिला काय म्हणतायत की तिला फक्त 1 दिवसाची भरपगारी सुट्टी दिली म्हणजे ती खुश आहे का ते विचारलं पाहिजे. कारण महिलांच्या स्टेजेस आहेत. 13 वर्षापासून ते 50-60 वर्षापर्यंत त्या महिलांना वेगवेगळ्या स्टेजेस म्हणून जावं लागतं. जसं मेनोपोज पण एक स्टेज आहे. मेनोपोजल महिला आहेत ज्या 45च्या पुढच्या आहेत त्यांना विचारलं गेलं पाहिजे. मग त्यांना तर पाळी येणार नाही. मग त्यांनी काय करायचं. मग त्या स्ट्रेसमध्ये नाही आहेत का. मग त्यांचाही विचार केला गेला पाहिजे. त्यांना ऑस्टिओपोरोसिस असतो. त्यांना मेंटली फिजिकली पण हार्ट आणि या सगळ्या गोष्टींचा. मग त्यांना महिन्यातून 2 दिवस किंवा काहीतरी कामामध्ये काहीतरी शिथिलता देणं असं करणार का ते सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. त्यामुळे पॉलिसी तयार झाल्यानंतर इम्प्लिमेंट कसं करायचं आणि त्या महिलेची मासिक पाळी कधी येते. एखाद्याची इरेग्युलर असेल एखाद्याची डिलेड असेल मग ती महिना 1.5 महिन्याने येणार असेल तर तिला त्या महिन्याची रजा हुकेल का. असं सगळ्या गोष्टी बऱ्याच आहेत इम्प्लिमेंट करणं. पण एक चांगलं पाऊल आहे की चला महिलांसाठी काहीतरी दाक्षिण्याचा विचार सुरू झालाय. म्हणजे हा कधीच चर्चेला गेलेला विषय नाहीये. त्याच्यावरती ही चर्चा ओपन होते. ही चांगली गोष्ट आहे. बरोबर. जपान तैवान त्याचबरोबर इंडोनेशिया यासारख्या देशांमध्ये महिलांना पिरियड्सच्या दिवशी भर पगारी रजा दिली जाते. आपका क्या ओपिनियन है. आप भी वर्किंग वुमन रह चुकी है तो आपको क्या लगता है पीरियड्स के फर्स्ट डे पे पेड लीव देने का जो डिसीजन एक कंपनी ने लिया है क्या आप चाहते हैं ये डिसीजन गवर्नमेंट की तरफ से भी इम्प्लीमेंट किया जाए. हाय अच्छी बात है ये तो कि पेड लीव्स के लिए हम बोल रहे हैं कि देना चाहिए. लेकिन इसको आप जज कैसे करोगे. इसके बहुत सारे मिस यूजेस हो जाएंगे. कैसे करोगे आप. जहाँ हम इस एरा में बात करते हैं कि हर एक इक्वल है ठीक है. फिर उसको मटर्निटी लीव चाहिए 6 मंथ्स के लिए. उसको पेड लीव्स चाहिए फॉर पीरियड्स. आप ये सब ट्रैकिंग कैसे रखोगे. मतलब बीइंग अ फीमेल मैं ये कहती हूँ कि हर जगह जहाँ इक्वालिटी है वहाँ ये क्यों आप इन 3 दिनों में बहुत सारे ऐसे काम करते हो जो नहीं चाहिए. आप रेस्टोरेंट जाते हो आप घूमते फिरते हो वो सब तो होता ही है आजकल. तो ऑफिस में क्यों पेड लीव्स चाहिए. और जेन्युइन अगर है तो देनी चाहिए. लेकिन कैसे वो आप ट्रैकिंग पहले एक बार फिक्स करो उसके बाद में ये दो. आज मैं खुद एक्सपेक्टिंग हूँ लेकिन आज जेन्युइनली अगर मेरे को चाहिए छुट्टी तो मैंने ब्रेक ले लिया ना. ओके. अनलेस कि भाई आपको अगर एकदम छुट्टी मिलनी चाहिए कि नहीं मिलनी चाहिए. मिलनी चाहिए लेकिन उसके लिए प्रॉपर गाइडलाइंस कैसे आप फिक्स करोगे. और उसका जेन्युइननेस भी चेक होना चाहिए. इसके लिए कोई जेन्युइन चेक है ही नहीं ना. जेन्युइन चेक हे दुधारी शस्त्र आहे. शीतल म्हात्रे तुम्ही काय सांगाल. मागणी तुम्ही केलेली आहे. हे इम्प्लिमेंटेशन मधले धोके जे आहेत ते कसे आपण टाळू शकतो. खरं तर मासिक पाळी ह्या विषयावरच खूप मोठा टॅबू आहे. या विषयावर महिला अजूनही आपल्याकडे अजूनही बोललं जात नाही. पुरुषांशी बोलणं किंवा पुरुषांबरोबर बोलणं ही तर खूप वेगळीच गोष्ट आहे. तर मला वाटतं आज कमीत कमी महिलांना एवढं तर पुरुषांना किंवा समाजाला एवढं तर कळलं की स्त्रीला मासिक पाळी त्रास होतो. कारण आतापर्यंतची अशी भूमिका आहे की तिला येते 5 दिवस मासिक पाळी येते आणि जाते. पण ती काय सहन करते त्या वेळात हे कुणालाच कळू शकत नाही स्त्रिया सोडून. तर मला वाटतं आज कमीत कमी एवढ्या गोष्टीवर तरी आपण एकमत आहोत की
स्त्रीला त्रास होतो आणि तिला सुट्टीची आवश्यकता आहे. हा, ही गोष्ट नक्कीच आहे की प्रत्येक कुठलाही कायदा हे नेहमीच दुधारी शस्त्र असतं की तो त्याचा उपयोग पण होऊ शकतो आणि त्याचा दुरुपयोग पण होऊ शकतो. तर मला वाटतं ह्यासाठी आपण कशा पद्धतीने नॉर्म्स आखले पाहिजेत हा प्रशासनाचा विषय. पण कमीत कमी हा या ठिकाणी सुट्टी दिली पाहिजे किंवा तिला गरज आहे एवढं तरी सुट्टीची गरज आहे एवढं या गोष्टी तरी मान्य झाल्या तरी खूप मोठी सकारात्मक पाऊल म्हणता येईल. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुट्टी मिळतीये ही एक चांगली गोष्ट असेल. त्याच्या इम्प्लिमेंटेशनचे कदाचित मुद्दे असू शकतील, पण महिलांना प्रवास करणं, ट्रेनने जाणं, टॅक्सीने जाणं, कामाच्या ठिकाणी असलेला स्ट्रेस हँडल करणं, दिलेले टार्गेट्स अचीव्ह करणं, या सगळ्यामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीनं काम करतायत. पण समस्यांवर मात करण्यासाठी एक सहानुभूतीच्या भूमिकेतनं किंवा तो तिचा अधिकार म्हणून तरी एक सुट्टी मिळायला काहीच हरकत नाही. अर्थात इम्प्लिमेंटेशन हा चर्चेचा मुद्दा आहे. ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. वेळ झाली एका ब्रेकची. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पगारी रजा असावी की नसावी, असावी तर तिचं धोरण कसं असावं, इम्प्लिमेंटेशन मधले वादाचे मुद्दे काय, या सगळ्यावर चर्चा करतोय. तुमचं काय मत आहे? पगारी रजा मिळाली पाहिजे की नाही? मी मिसेस सुनंदा धामणे बोलते. पगारी रजा हवीच आहे स्त्रियांना, पण जिला खरंच त्रास होतो आणि त्या नावावर जर बाकीच्या महिलांनी पण असा रजेचा हे केला तर असं एक प्रॉपर ठरवायचं की खरंच तिला त्रास होतोय किंवा यावेळी हे प्रत्येकाची वेगवेगळ्या वेळी पाळी येणार तर समजणार कसं? बरोबर, प्रत्येकाला कळलं. त्या जे कंपनीचे जे काही चेअरमन असेल किंवा जे ठरवणारे असतील त्यांना कळलं पाहिजे ना कशी आपण यांना रजा देणार. म्हणून मला असं वाटतं की ज्याला त्रास होतो त्यांना महिन्यातून 2 किंवा 3 दिवस अशी सुट्टी त्यांनी द्यावी, पगारी सुट्टी द्यायला हवी. त्याच्यावरती वॉच ठेवणं कठीण आहे किंवा ती कोणत्या प्रत्येकाचं कदाचित शेड्यूल वेगवेगळं असू शकेल. धोरण म्हणून तुमची काय अपेक्षा आहे अगदी थोडक्यात? माझं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही रेझोल्युशन मध्ये मॅटर्निटी लिव्ह जर सँक्शन केली आहे तर मेन्स्ट्रुअल लिव्ह हा तुम्ही सँक्शनचा मुद्दा करा, जेणेकरून तुम्हाला कोणाला क्लॅरिफिकेशन नाही द्यावं लागणार. जे दुधारी शस्त्र तुम्ही बोललात, बरोबर, जसं म्हात्रे मॅडम बोलल्या तसं, कारण अतिशय आवश्यक आहे. आणि ह्याच्यासाठी कोणतंही वयोगट नसलं पाहिजे, कारण 18व्या वर्षी जरी मुलगी लागली आणि 58व्या वर्षी रिटायरमेंटच्या एजला पण ती मेनोपॉझल मध्ये असते. त्याच्यामुळे थ्रू आउट हर वर्किंग पिरियड तिला ही मेन्स्ट्रुअल लिव्ह मे बी एज अ मेनोपॉझल किंवा मेन्स्ट्रुएशन तिला हे 2 दिवस किंवा 3 दिवस जसं मॅटर्निटी असते, जसं आमच्या EL असतात, जशा CL असतात आणि बाकीच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जसं त्यांची पॉलिसी असेल त्याप्रमाणे त्यांनी ही लिव्ह सँक्शन करायला. लिव्ह हा फॉर्मॅटच असला पाहिजे, स्पष्टीकरण द्यायची गरज नसायला पाहिजे. अगदी तुमचं मत थोडं? हो, हेही माझं मत आहे की जर मेन्स्ट्रुअल लिव्ह हे सांगितलं तर फक्त मेन्स्ट्रुएशनसाठी नाही तर रिगार्डिंग आणि रिलेटेड मेन्स्ट्रुएशन, म्हणजे मग मेनोपॉझल जर तिला महिन्यातून जर 2 दिवस सुट्टी मिळाली की ही मेन्स्ट्रुअल लिव्ह आहे पण मी मेनोपॉज मध्ये आहे पण ते 2 दिवस माझ्या हक्काचे आहेत, मला ह्याच्यात आराम करून घ्यायचा आहे. बरोबर, चांगली गोष्ट. स्पष्टीकरण द्यावं लागलं तर ते प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असू शकतात. मेन्स्ट्रुअल लिव्ह या संदर्भात धोरण म्हणून काय असावं असं तुमचं मत अगदी थोडं? मला असं वाटतं की आधी प्रशासनाने हे मान्य केलं पाहिजे की ही सुट्टीची गरज आहे आणि हा महिलेचा हक्क आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय रूल्स असले पाहिजेत, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काय रूल्स असले पाहिजे ह्याच्याविषयी नंतर नक्कीच उहापोह करता येईल. पण बेसिकली ही सुट्टी देणं गरजेचं आहे आणि हा तिचा हक्क आहे. या गोष्टीवर जर आपण एकमत झालं तर पुढे गोष्टी ठरवणं आपल्याला खूप सोपं जाईल. बरोबर आहे. जर दर महिन्याला 2 दिवस मेन्स्ट्रुअल लिव्ह साठी राखीव असतील आणि काही जणांचे इरेग्युलर जरी पिरियड्स आले तरी ते ऍडजस्ट करून त्यांना घेता येईल. ऍब्सोल्युटली, म्हणजे आपण जर समजलं की हिला द्यायची आहे तर मग 2 दिवस ती दर महिन्याला घेईल किंवा तिला जर उशिरा पाळी येत असेल तर 1.5 महिन्यातून. कारण आज तुम्ही बघा पॉलिसिस्टिक ओव्हरी किंवा आणखीन मेनोपॉझल ह्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय. अगदी 40च्या महिलेला कधी कधी तर अशी परिस्थिती होती की एक पाऊल चालता येत नाही, कारण ह्या सर्व गोष्टीतून ही स्त्री जात असते. आणि जरी तिने किती म्हटलं की मी समान आहे तरी पण ह्या गोष्टी आपल्याला नाकारतात. जसं आपल्याला मातृत्व नाकारू शकत नाही तसं याही गोष्टी आपल्याला नाकारता येत नाही. तर त्या गोष्टी आहेत त्या चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी आणि स्त्रीचं आरोग्य व्यवस्थित, कारण ती मेंटली पण खूप स्ट्रेसमध्ये असते, तर या सर्व गोष्टी आणि चांगल्या पद्धतीने तिने काम करता येण्यासाठी या गोष्टी जर मेन्स्ट्रुअल लिव्ह दिली तर मला वाटतं त्याचं नक्कीच सर्व स्तरातून स्त्रिया स्वागतच करतील आणि ही गरजेची आणि हक्काची गोष्ट आहे. फक्त 30 सेकंदात आता कायदा व्हावा यासाठी तुम्ही नेमकी कशा प्रकारे मागणी करताय? महापालिकेत तुम्ही ठरावाची सूचना दिली, राज्य सरकारकडे जाणार आहात? हो, ठरावाची सूचना जेव्हा महापालिकेमध्ये ही जेव्हा पारित होईल महासभेमध्ये त्याच्यानंतर नक्कीच
खाजगी सेक्टर लिहिल्यामुळे आणि शासकीय हे लिहिल्यामुळे ही नक्कीच ह्यांच्याकडे सुद्धा राज्य शासनाकडे पण जाईल आणि या संदर्भात दीपक केसरकर जे आपले आरोग्यमंत्री आहेत यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क साधू जेव्हा महापालिकेमध्ये ही पारित होईल त्याच्यानंतर. पण मला वाटतं ही गोष्ट घडणं ही स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी किंवा स्त्रियांच्या एक अभिव्यक्तीसाठी ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि ही होणं आवश्यक आहे. बरोबर आहे. मुंबई सारख्या या धावत्या शहरामध्ये लोक अक्षरशः घड्याळाच्या काट्यावर धावत असतात आणि अशा वेळी महिलांना पिरियड्सच्या काळामध्ये 2 दिवसांची किंवा 1 दिवसाची रजा ही धोरण म्हणून मेन्स्ट्रुअल लीव्ह संदर्भातलं एक धोरण पारित व्हायला हवं अशी अपेक्षा या सगळ्या महिला वर्गाकडून व्यक्त होते. पण अर्थातच इम्प्लिमेंटेशनचे काही मुद्दे असू शकतील. ते मुद्दे मात्र प्रामाणिकपणा आणि समोर हाताळणारी व्यक्ती ऍडमिनिस्ट्रेशन या दोघांवरही अवलंबून असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात इथेच थांबूयात. पहा फक्त IVN लोकमत.